ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आणि आज आहे 20 डिसेंबर, तर 20 डिसेंबरपासून तर 27 डिसेंबरपर्यंत आपल्याकडे दत्त जयंती उत्सव असतो 27 तारखेला। तर या दिवसांमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि गुरुचरित्राविषयी तर तुम्ही सगळीकडे ऐकलं असेल कदाचित। मी समोर जे बघताय त्याच्यापेक्षा मी खूप लहान असेल, तर गुरुचरित्र ग्रंथाविषयी सर्वांना माहिती आहे। आणि असं म्हणतात की गुरुचरित्र हा वेदांपैकी एक वेद मानला जातो आणि गुरुचरित्राचं पारायण आयुष्यात एकदा तरी करावं। तर ह्या वर्षी ती संधी मला भेटलेली आहे। मला खूप मागच्या 2 वर्षापासून मला गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं, परंतु खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते। त्याच्यानंतर आपल्या घरच्या पण रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, आपण लेडीज सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेत असतो, तर घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात। काही कारणास्तव आपण कुठे जॉब वगैरे करत असेल तर त्या गोष्टींमुळे देखील आपल्याला जमत नाही, असे खूप प्रॉब्लेम्स येतात। पण ह्या वर्षी मला गुरुचरित्राचं पारायण करायला भेटलेलं आहे। तर तुम्हाला जरी गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्ही आजपासून देखील सुरुवात करू शकता, कारण की सकाळच्या वेळेत देखील गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेत देखील केलं जातं। तर हा व्लॉग 20 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत तर नक्कीच येईल। आणि गुरुचरित्र आपण जेव्हा वाचतो तर ठीक आहे, मला नाही असं वाटत की आयुष्यात सगळेजण सुखीच असतात किंवा कोणीच सुखी नसतं, असं कधीही झालेलं नाहीये। सर्व सुखी देखील नसतात आणि कुणी कायमच दुःखी असंही नसतं। आपलं हे जीवन आहे तर हे ऋतुचक्र चालूच असतं, दुःखानंतर सुख, सुखानंतर दुःख। पण गुरुचरित्र जर तुम्ही वाचलं तर नक्कीच तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी नक्कीच येईल आणि तुम्हाला एकदम छान कायम आयुष्यात एक लढण्याची ताकद भेटेल। अगदी तुम्ही शून्यात असाल तरी तुम्हाला वाटेल का हा मी शून्यापासून देखील पुन्हा सुरुवात करू शकतो। तर गुरुचरित्र ज्यांना ज्यांना वाचायचं असेल त्यांनी नक्की आजपासून सुरुवात करा वाचायला, कारण की जर तुम्हाला घरी वाचायचं असेल तर तुम्ही 7व्या दिवशी 7 दिवस वाचू शकताय आणि जर तुम्हाला केंद्रात वाचायचं असेल तर 7 दिवस वाचून 8व्या दिवशी तिथे सांगता असते। आणि असं म्हणतात आपण गुरुचरित्राचं पारायण घरी देखील करू शकतो, पण घरी जर आपण ते पारायण करत असू तर आपल्याला 10 पट पुण्य भेटतं आणि जर आपण ते स्वामींच्या केंद्रामध्ये जर केलं पारायण तर आपल्याला 100 पटीने त्याचं पुण्य भेटतं असं म्हणतात। तर तुम्ही नक्की जर तुम्हाला पॉसिबल असेल, तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही नक्की केंद्रामध्ये जाऊन स्वामींच्या मंदिरात जाऊन, स्वामींच्या केंद्रात जाऊन गुरुचरित्राचं पारायण करा। तर गुरुचरित्र वाचायचंय तर जेव्हा काही काही जण असतात खूप सांगतात नाही खूप नियम आहेत, खूप अटी आहेत, खूप पाळावं लागतं, हे खायचं नाही ते खायचं नाही, पण जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या गोष्टी सहज शक्य करू शकताय आणि गुरुचरित्र वाचू शकताय। तर गुरुचरित्र जर तुम्ही पारायण घरात करत असाल तर घरात तुम्ही एक सकाळची वेळ निवडा, 4 ते 6 किंवा 3 वाजल्याच्या पुढे, जी पहाटेची वेळ असती। पहाटेची वेळ का? कारण त्यावेळी तुम्ही एकदम शांत चित्ताने एकाग्रतेने पारायण करू शकतात, कुणीही मध्ये डिस्टर्ब करणारं नसतं। जेव्हा तुम्ही थोडा लेट वाजता तेव्हा कधी कधी कुणीतरी येऊन कडी वाजवतो, कचऱ्याची गाडी येते, असे भरपूर अडथळे मध्ये मध्ये येत असतात। त्याच्यामुळे जर तुम्हाला घरी पारायण करायचं असेल तर तुम्ही सकाळी सकाळी पहाटे पारायण करा, ती वेळ खूप छान आहे। आणि मी आता केंद्रात पारायण करते, जर तुम्हाला केंद्रात पारायण करायची संधी भेटली तर तुम्ही तिथे 4 ते 6 तिथे नाव दिल्यानंतर ते आपल्याला वेळ ठरवून देत असतात की ह्या वेळेत तिथे केंद्रामध्ये होणार आहे तर तुम्ही येऊ शकताय। तर मी सकाळी 4 ते 6चं पारायण करते, एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम छान एकाग्रतेने वाचलं जातं आणि एकदम म्हणजे तुम्ही एकदम एकाग्रतेने रिलॅक्स माइंडने ते वाचू शकताय। आणि तुम्ही जर वर्किंग असाल, आता आपण जॉब करत असतो कारण की जगायचंय तर काम तर करायलाच हवं, तर आता मी देखील वर्किंग आहे, तर सकाळी 4 ते 6 या पहाटेच्या वेळी वाचलं तर तुम्ही दिवसभर तुमची जी काही कामं आहेत, रेग्युलर तुमचं जे काही वर्क आहे ते करायला तुम्ही फ्री होता आणि मग तुम्हाला देवाची सेवा देखील होती आणि तुमची जी कामं आहेत त्याच्यातही तुम्हाला अडथळे येत नाही। तर तुम्ही सकाळची वेळ, मी तर पर्सनली तुम्हाला सांगेल की सकाळची वेळ खूप छान असते गुरुचरित्र वाचण्यासाठी।
त्यानंतर असं म्हणतात की गुरुचरित्र वाचायचे, मग त्याच्यासाठी खूप म्हणजे खूप नियम आहे, खूप अटी आहे, खूप काही पाळावं लागतं, असं काही नाही. एवढं पण अशक्य असं काही नाहीये. तर तुम्ही गुरुचरित्र वाचायचे तर त्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि 1 गाईला नैवेद्य बनवायचा असतो. मग तुम्ही तो साधा नैवेद्य बनवा. आपली गव्हाची आपण चपाती बनवतो, त्याच्यावर वरण भात, एखादी भाजी, काहीतरी गोड, असं 4 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य दाखवा. त्याच्यानंतर जेव्हा आपले हे चालू होतात, पारायण करायचं असेल आपल्याला, तेव्हा आपल्याला कांदा लसूण खायचा नसतो. कांदा लसूण अजिबात खायचा नाही. त्याच्यानंतर कडधान्य खायची नाही. त्यानंतर जे द्विदल धान्य असतं, म्हणजे ज्या गोष्टीचे 2 भाग होतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर शेंगदाणे, डाळी ह्या ज्या गोष्टी असतात त्याचे 2 भाग होतात, तर त्या गोष्टी खायच्या नसतात. त्याच्यानंतर बाहेरचं परान्न, हे मेन गोष्ट आहे की बाहेरचं परान्न जे असतं, आपण बाहेरून जे वडापाव वगैरे जंक फूड, स्ट्रीट फूड खातो, ते आपल्याला खायचं नाहीये. आणि 7 दिवस जर तुम्ही खाल्लं नाही तर असा काही आयुष्यात खूप मोठा परिणाम होणार नाहीये. तर तुम्ही ते पूर्णपणे बाहेरचं खाणं टाळा. बाहेरचं आपल्याला काही खायचं नाहीये. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खाण्याच्या, की तुम्ही त्या नाही खाऊ शकत. दुसऱ्यांच्या घरातलं वगैरे ते नसतं खायचं. तर असं म्हणतात की भरपूर गोष्टी आहेत, भरपूर नियम आहेत जे पाळणं खूप मुश्किल होतं. पण तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण मनापासून करायचंय तर तुम्ही ह्या गोष्टी नक्की पाळाल. आणि असं काही नाहीये, असं म्हणतात काही काही ठिकाणी असंही म्हणतात की ज्या गोष्टी तुमच्या शरीराला चालतायत, जर काही आता शेंगदाणे पण काही काही जण नाही खात, पण काही काही जण खातात, तर तुमच्या शरीराला ज्याने बाबा ऍसिडिटी होऊ शकते वगैरे, हे पदार्थ तर टाळायचेच असतात. त्यानंतर तुम्ही पालेभाज्या खाऊ शकताय, बटाटा खाऊ शकताय. तुम्हाला जर उपवास असेल तर तुम्ही साबुदाणा वगैरे खाऊ शकताय. ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकताय. अगदी साधे आणि सोपे नियम आहेत आणि ते तुम्हाला फक्त 7 दिवस पाळायचे आणि 7 दिवस असे चुटकीसरशी निघून जातात. त्यानंतर ब्रह्मचर्य पाळायचं आहे, की आपलं जे नवरा बायकोचं जो कॉन्टॅक्ट येतो ते 7 दिवस टाळायचं आहे. ब्रह्मचर्य कडकडीत पाळायचं आहे. त्यानंतर नॉनव्हेज खायचं नाही. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर घरात कुणाला आणून पण द्यायचं नाही आणि तुम्ही स्वतः देखील खायचं नाही. नॉनव्हेज अजिबात देखील घरात आणायचे नाही आणि खायचे नाही. हे अगदी साधे आणि सोपे नियम आहेत आणि इतकंच तुम्हाला पाळायचं आहे. तर हे एकदम बेसिक आहे, मी तर म्हणेन बेसिक आहे. जर तुम्ही जेव्हा करायला लागाल तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी शक्य होणार आहे. पण जेव्हा तुम्ही करायच्या आधी विचार करता, तुम्हाला असं वाटतं नाही मला जमेल की नाही, माझ्याच्याने हे होईल की नाही, तर तुम्हाला जर मनापासून एकदम मनापासून गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर तुम्ही ह्या गोष्टी अगदी चुटकीसरशी कराल. आणि या गोष्टीतून आपण काही काही गोष्टी शिकतो देखील. मला असं वाटतं की आपल्या स्वतःला एक शिस्त लागती. आपण जेव्हा सकाळी सकाळी गुरुचरित्राचं पारायण करायला जातो तर सकाळी लवकर उठतो, तर यातून तुम्हाला लवकर उठायची सवय लागेल. त्यानंतर जेव्हा केंद्रामध्ये पारायण करतात आणि जेव्हा की आपण विवाहित स्त्रिया असतो, म्हणजे ज्या मॅरिड आहेत, तर त्यांच्यासाठी साडी कंपल्सरी असते. मला इतकी चांगली साडी नेसता येत नाही, परंतु मी आज साडी नेसून गेले होते आणि स्वतःच्या हाताने साडी नेसली. तर हे बदल आपल्याला आपल्या आयुष्यात घडतात किंवा आपल्याकडून देव करून घेतो असं तुम्ही म्हणू शकताय. त्यानंतर जेव्हा आपण केंद्रात पारायण करतो आपल्याला साडी कंपल्सरी असते, ज्या की मॅरिड स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर तुमच्या हातात बांगड्या पाहिजेत. तुम्ही बिना बांगड्या घालता जाऊ शकत नाही, तर तुम्ही बांगड्या घाला. छान तुम्ही जे मॅरिड आहात तर त्यांनी सगळा शृंगार करून जा, तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल. आणि साडी देखील कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही की कंपल्सरी आहे, पण काही काही ठिकाणी व्यवस्थित वस्त्र घालून येत नाहीत लोक, कारण की काही काही जण शॉर्ट्स वगैरे असं काही घालून येतात. तर ते न घालता एकदम अंग भरून कपडे घालून पारायण करायचं आहे. आणि तुम्ही जेव्हा पारायण कराल तर असं म्हणतात की आपण फक्त ह्या धर्तीवर आपल्याला जन्म देणारा तो असतो. त्यानंतर आपण या धर्तीवर आल्यावर आपल्याला कर्म करायचं असतं चांगलं चांगलं, आणि तो आपल्याकडून जो वरचा असतो तो आपल्याकडून करून घेत असतो. आपण निमित्त मात्र असतो, कर्ता कर्मिता तो आहे, आपण निमित्त मात्र आहे. तर आपण आपलं चांगलं कर्म करायचं असतं. जेव्हा गुरुचरित्राचं पारायण कराल तर देवाचं नाव आपल्या तोंडात ठेवा, स्वामींचं नाव आपल्या तोंडात ठेवा. त्याच्यानंतर कुणाविषयी वाईट बोलू नका, ते तर कायमच करा आयुष्यात. कुणाविषयी वाईट बोलू नका, चांगलं राहा, चांगल्या मनाने पारायण करा.
करा. नक्कीच जर काही तुम्ही जो काही संकल्प केलाय तो संकल्प पूर्ण करण्यास नक्कीच देव नक्कीच तो तुमचा पूर्ण होईल असं समजा. आणि जरी नाही पूर्ण झालं तर येईल ती संकटे. मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मी काही पण गोष्टी देवाच्या करते तर मी एवढंच म्हणते देवासमोर की फक्त लढायची ताकद दे. जे काही आयुष्यात समोर येईल, जे काही आयुष्यात संकट येतील तर त्यांना सामोरं जायची ताकद तर नक्कीच भेटते. तर तुम्हाला गुरुचरित्र तुम्ही नक्की वाचा, एकदा तरी आयुष्यात वाचा. असं नाही की तुम्हाला आपण नाही म्हटलं तरी एक 50 आत्ताचं जे काही चाललंय त्याच्यामध्ये निदान तुम्ही 50 ते 60 वर्ष तरी जगणार आहात. असं नाहीये की कोणाचा काही भरोसा नाही आजकाल. पण तरी पण तुम्ही आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्र पारायण करा आणि नाही काही तर त्याचे तुमच्या आयुष्यात खूप छान रिझल्ट दिसून येतील. तर तुम्हाला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता. 20 डिसेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत केंद्रामध्ये देखील गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि तुम्ही घरी देखील करू शकताय. तर श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी करा. आणि मी केंद्रात गेले होते त्याचे काही व्हिडिओ मी पुढच्या शॉर्ट्समध्ये टाकते, ते देखील तुम्ही पहा. आणि मिस्टर अँड मिसेस कोडुस्कर ब्लॉग्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. थँक्यू. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. आणि आपले मिस्टर अँड मिसेस कोडुस्कर ब्लॉग्स पाहत राहा. थँक्यू. तर इथे तुम्ही पाहू शकता, हे आहे राजगुरुनगरमधील चांडोली येथील स्वामींचं केंद्र. खूप भव्य मंडप घातला होता, खूप संख्येने गर्दी झाली होती आणि सर्व महिला गुरुचरित्र पारायणासाठी बसल्या होत्या. तर इथे तुम्ही पाहताय खूप महिलांनी सहभाग घेतला होता गुरुचरित्र पारायणासाठी. खूप गर्दी झाली होती, अक्षरशः जागा पुरत नव्हती. तर तुम्ही देखील केंद्रात जाऊन पारायण करायला भेटलं तर नक्की करा. प्रहरांमध्ये भाग घ्या, यागामध्ये भाग घ्या आणि नक्की स्वामी सेवा करा. त्यांनी सर्वांनी तो प्रश्न आपल्या कुठेतरी एका कोपऱ्यात लिहून ठेवा आणि पुढच्या वर्षापर्यंत बघा ती जो एकशा प्रश्न असेल तो कुठे सुटलेला असेल याचा तुम्हाला अंदाजही आलेला नसेल. काही दिवसातच ते प्रश्न सुटेल. आपल्या मार्गाचं विशेष म्हणजे जर नुसतं आरतीला जरी उपस्थित असलो तरी आपले प्रश्न सुटतात. तर या दत्त जयंतीच्या महापर्वणीमध्ये जो व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे सेवा रुजू करतो त्याला अनन्य भावाने महाराज कृपाशीर्वाद देत असतात. म्हणून या दत्त जयंती आणि स्वामी पुण्यतिथी या 2 सप्ताहामध्ये ही एक पर्वणी असते आपल्या मार्गाची. या पर्वणीमध्ये 7 दिवसामध्ये तुमच्याकडून होईल तेवढी जास्तीत जास्त प्रमाणात सेवा रुजू करायची. 7 दिवस इथे केंद्रात जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून आपल्या परीने माळ जप, स्वामी चरित्र स्वारामृत, दुर्गा सप्तशती, मल्हारी महात्म्य, गुरुचरित्र, नवनाथ, भागवत या प्रकारे कुठल्याही प्रकारे जास्तीत जास्त जेवढी सेवा करता येईल त्या प्रमाणात सेवा रुजू करून 7 दिवसात दररोज एक आरती तरी अटेंड करायची. म्हणजे 7 दिवसात तुमची एक आरती महाराजांच्या चरणी अर्पण व्हायला जावी. विशेष महत्वाचं म्हणजे ज्या आपल्या त्रिकाल आरत्या होतात त्या त्रिकाल आरतीचं खूप अनन्य असं साधारण महत्व आहे. तर त्या 3 आरत्यांपैकी एक आरती अटेंड केली तर खूपच जबरदस्त असतं आणि सप्ताह कालावधीतल्या आरतींना खूप खूप महत्व असतं. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात या 7 दिवसात तुम्हाला तन मन धनाने या 3 प्रकारे ज्या प्रकारे महाराजांना स्वामी सेवा रुजू करता येईल तुमच्याकडून ती सेवा रुजू करून तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठे सुटतील हे तुम्हालाही कळणार नाही. कैसे तुझ पाहू सद्गुरुनाथ. स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ. तर पारायण झाल्यानंतर मी मंदिरात आले आणि तुम्ही इथे पाहू शकताय महिलांनी वीणावादन देखील घेतलेलं आहे. असंख्य महिला उपस्थित होत्या आणि जे कोणी पारायण करतंय त्यांनी संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम नक्की वाचा किंवा फोनवर ऐका. इथे तुम्ही पाहू शकताय किती गर्दी आहे. खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं, एकदम पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. सगळीकडे पूजा, होम, यज्ञ चालू होते. तर आपले असेच व्लॉग बघत राहा. श्री स्वामी समर्थ. कीप ब्लूमिंग, कीप शायनिंग. थँक्यू.